जय महाराष्ट्र मित्रांनो, मीरा भाईंदर महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आला आहे समोर। गेल्या महिन्याभरात झालेला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट। मीरा भाईंदर महापालिकेत एकूण 95 जागा असून कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा बघूया सविस्तर। मीरा भाईंदर महापालिकेत 2 जागी अपक्ष उमेदवार निवडून येतील असे या सर्वेतून दिसतंय। त्यानंतर आहे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसेचे 3 जागी नगरसेवक निवडून येतील। राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे 5 जागी नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय। पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, यांना मात्र अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळताना दिसतंय। त्यांच्या 7 जागा निवडतील। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून येतील। त्यानंतरचा पक्ष आहे काँग्रेस। काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल असे या सर्वेतून दिसतंय। त्यांच्या 19 जागी नगरसेवक निवडतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना देखील 19 जागा मिळताना या सर्वेतून दिसतंय। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला समाधानकारक जागा मिळतील। मीरा भाईंदर महापालिकेत यावेळी देखील भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील। त्यांचे 31 जागी नगरसेवक निवडतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय। मात्र गेल्या वेळीच्या तुलनेने भाजपच्या जागा कमी होताना दिसतंय। मीरा भाईंदर महापालिकेत अपक्ष व मनसे हेच किंगमेकर ठरणार की काय हे या सर्वेतून दिसतंय। महाविकास आघाडीचे 45 जागी नगरसेवक निवडून येतील। महायुतीचे देखील 45 जागी नगरसेवक निवडून येतील। मनसे व अपक्ष यांचे 5 जागी नगरसेवक निवडतील। मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।